नमस्कार सर्वांचे आपल्या कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे रहस्यमयी मंदिर आणि लेखक आहेत नितीन काकड. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. शिवापुरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक दुर्लक्षित गाव. गावाला पार पांडव काळाचा इतिहास लाभलेला, पण तरीही सरकारच्या दुर्लक्षामुळे गाव सर्वसामान्य जनतेपासून अनभिज्ञच, सर्वांच्या नजरेआड आणि दुर्लक्षित सुद्धा. या टुमदार गावाला लोकांनी जरी दुर्लक्षित केलं असेल, पण निसर्गाने मात्र गावाला भरभरून दिलं होतं. गाव सह्याद्रीच्या एकदम पायथ्याशीच, त्यामुळे एका बाजूला सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग असा क्षितिजाप्रमाणे पसरलेला समुद्र आणि दोघांच्या मधात हे टुमदार गाव. गावाला जायला पक्का रस्ता नव्हता. डोंगराच्या पायथ्यापासून थोडं जंगल तुडवत आत जावं लागत आणि जंगलसुद्धा खूप घनदाट. थोडी पायपीट करून आत गेल्यावर नजरेत भरणारं हे गाव लागतं. इनमिन 500 वस्तीचं गाव, पण अतिशय स्वच्छ, सुंदर. प्रत्येक घरासमोर नारळ, काजू, पोफळीची झाडं, टुमदार कौलारू घर. प्रत्येक घरासमोर अंगण, अंगणात छोटीशी बाग, त्यात वेगवेगळे झाड, झुडपं, जाई, जुई, मोगरा, पारिजातक, केवडा, बकुळ, सोनचाफा इत्यादी फुलझाडे. या सर्वांनी परिसर अगदी सुगंधित होत असे. 3 ते 4 गल्ल्यांमध्ये पूर्ण गाव संपून जात असे. त्यामुळे सर्वच एकमेकांना चांगल्या प्रकारे आणि जवळून ओळखत. सर्वजण सुखी समाधानी होते. गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. गावाच्या कडेला हाकेच्या अंतरावर एक अतिशय पुरातन काळ्या कातीव दगडांमध्ये शंकराचं हेमाडपंथी मंदिर इतिहासाची साक्ष देऊन दिमाखात उभं होतं. मंदिर अतिशय विचारपूर्वक बनवलं गेलं होतं. त्याची रचनाच अशा प्रकारे केली होती की प्रत्येक 12 वर्षांनी महाशिवरात्रीच्या आधी जी माघ पौर्णिमा यायची, त्या पौर्णिमेला रात्री बरोबर 12 वाजता चंद्राचा प्रकाश मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीवर पडायचा. तो प्रकाश पायापासून हळूहळू वर येऊन शंकराच्या पूर्ण मूर्तींवर काही मिनिटं स्थिर व्हायचा. जणू काही साक्षात भगवान शिव त्या मूर्तीमध्ये विराजमान होत आहेत. आणि नंतर तो प्रकाश त्रिशूळामधून परावर्तित होऊन मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या नंदीसमोर उभ्या असलेल्या खांबावर पडायचा आणि त्या खांबामधून सप्तरंगी प्रकाश निघून पूर्ण मंदिरभर पसरायचा. असं वाटायचं जणू काही स्वर्गच तिथे अवतरला आहे की काय. हा उत्सव बघण्यासाठी लोक दूरदूरून यायचे. त्यामुळे नंतर येणारी महाशिवरात्री खूप धूमधडाक्यात साजरी व्हायची. कारण लोकांचा असा विश्वास होता की त्या काळासाठी त्यांचं आराध्य दैवत महादेव शंभू शिवरात्रीपर्यंत तिथे राहायला येत. पण काही वर्षांपासून घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे सर्व गाव मुळापासून हादरून गेलं होतं. गावात एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं. त्याला कारणही तसं होतं. गावातील जनावरं गायब व्हायला लागली होती. जवळपास प्रत्येकाच्या घरातून, गोठ्यातून रात्रीतून जनावरं गायब व्हायची आणि दुसऱ्या दिवशी मेलेल्या जनावराचं शीर विचित्र अवस्थेत कुणीतरी अणकुचीदार दाताने फाडल्यासारखे वेशीबाहेर मंदिराच्या परिसरात पडलेले सापडायचे. सुरुवातीला लहान प्राणी जसे कोंबडी, मांजर, कुत्रा, बदक वगैरे प्राणी गायब होत. पण लोकांना वाटायचं कुणीतरी जंगली जनावर गावात घुसून प्राणी गायब करत असतील. पण जेव्हापासून मोठमोठे प्राणी जसं गाय, बैल, म्हैस, घोडा, गाढव गायब व्हायला लागले, तसं तसं गावकरी चिंतित पडले. बरं, प्राणी जंगली प्राण्यांनी पळवले असते तर ठीक होतं, पण ते प्राण्यांचं फक्त धडच कशाला खातील आणि मुंडकं त्याचं विशिष्ट जागी का सोडून देतील? शंकेची पाल आता गावकऱ्यांच्या मनात डोकावत होती. पण कुणी ते बोलून दाखवत नव्हतं. आताशा ज्यांचे शेत जंगलाला लागून आहेत त्या लोकांना काहीतरी वेगळ्या जाणीवा व्हायला लागल्या होत्या. आणि एक दिवस पुजारी पूजा करायला गेला असताना त्याला तिथे मंदिराच्या बाहेर एक मृतदेह मिळाला. तो सुद्धा फक्त धडच, मुंडकं मात्र गायब होतं. आता मात्र हा देवाचा प्रकोप आहे असे सर्वांना वाटू लागलं. त्यामुळे सर्वानुमते मंदिर काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सर्व वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं आणि हळूहळू लोक मंदिराकडे त्या उत्सवासाठी येणं बंद झालं. शरद पौर्णिमा जवळ येत होती. महाशिवरात्री देखील तोंडावरच होती. गावातील लोक यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होणार नाही म्हणून खूप दुःखी होते. एवढ्या काळापासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार म्हणून गावातील म्हातारे, जुने जाणकार लोक उदास होते. समर्थसुद्धा यावर्षी तो उत्सव बघण्यासाठी इथे मावशीकडे आला होता.
पण असं वातावरण बघून तो सुद्धा मनातून घाबरून गेला होता. पण मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे आणि त्याची देवावर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्याच्या सद्सद विवेकबुद्धीला हे काही पटत नव्हतं की देव कशाला असं काही करेल. जो जगाचा निर्माता आहे तोच का असं विनाकारण त्याच्या लेकरांवर कोपेल. नक्कीच यामागे काहीतरी काळबेर आहे असं त्याला सारखं मनोमन वाटू लागलं होतं आणि या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायचंच असं त्याने मनातून ठरवलं. त्याने मग गुप्तपणे माहिती जमवायला सुरुवात केली. तो उगाच गावातल्या पारावर जाऊन बसायचा आणि तिथे गप्पा मारत बसलेल्या म्हाताऱ्या लोकांच्या गप्पा कान देऊन ऐकायचा. त्यामुळे त्याला थोडीफार माहिती मिळाली की या अशा घटना आधीसुद्धा 2-3 वेळा घडल्या होत्या आणि मंदिर काही वर्षांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. समर्थचा दिमाग आता वेगाने फिरत होता. तो सर्व कड्या जुळवण्याचा प्रयत्न करत होता. म्हाताऱ्यांना खोदून खोदून विचारत होता की हे जेव्हा जेव्हा घडलं तेव्हा त्या वर्षी ती पौर्णिमा होती का. सकारात्मक उत्तर मिळाल्यावर समर्थच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं की आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतो. म्हणून त्याचं विचारचक्र जोरात फिरत होतं. म्हणजे या सर्व घटना नेमक्या त्याच वेळेत व्हायच्या जेव्हा 12 वर्षानंतर ती पौर्णिमा जवळ यायची आणि महाशिवरात्रीनंतर थोडं थोडं करत सर्व काही सुरळीत होत जातं आणि वर्षभराच्या आत मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात येतं. मग पुढे 11 वर्ष काहीच होत नाही, सर्व सुरळीत चालतं आणि मग पुन्हा 12वं वर्ष लागायच्या वेळी अशा विचित्र घटना घडायला सुरुवात होती आणि मंदिर पुन्हा वर्षभरासाठी बंद करण्यात येते. जेव्हा समर्थ जास्तच खोलात शिरतोय असं एका म्हाताऱ्याला जाणवलं तेव्हा तो म्हातारा समर्थकडे येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की लेकरा जाऊ दे, तू कशाला आमच्यासाठी विषाची परीक्षा घेतोय. त्या मंदिराचं रहस्य आजपर्यंत कुणीही बाहेर आणू शकलं नाही. जो पण मंदिराकडे त्याचं रहस्य शोधायला जातो तो कधीच वापस येत नाही. तुझ्या बापाचं असंच तुझ्यासारखंच 12 वर्षांपूर्वी त्या मंदिराचं रहस्य शोधायला आला होता आणि तो आजपर्यंत वापस आला नाही. आम्ही त्याला किती समजावलं होतं पण तो काही ऐकला नाही. त्या दिवशी तो किती आनंदात होता. काहीतरी मोठं त्याच्या हातात मिळालं होतं म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी ग्रामसभा ठेवली होती आणि त्या सभेतच तो त्या मंदिराचा रहस्यभेद करणार होता. पण त्याच्या आदल्या दिवशीच तो अचानकपणे कुणालाही काहीही न सांगता गायब झाला. तुझा बाप गायब अचानक झाला आणि नेमकं त्याच दिवशी मंदिरातून देवाची दानपेटीसुद्धा गायब केली गेली होती. त्याचा आळ गावकऱ्यांनी तुझ्या बापावर घेतला होता. देवाचे पैसे घेऊन पळून गेला असं सर्वत्र त्याची बदनामी गेली. पण पोरा, मला माहीत आहे रे, तुझा बाप असा नव्हता रे. लय देव माणूस होता रे तो अशा देवाच्या दारी चोरी करणारा नव्हता रे. पण गावच्या पाटलाच्या पुढे बोलायची कुणाची हिंमत होत नव्हती. पाटलांनी तुझ्या बापाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की आमच्या देवाची पेटी घेऊन गेला म्हणून. बापाच्या आठवणीने समर्थच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. किती वर्ष त्याने आणि त्याच्या घरच्यांनी त्याच्या वडिलांना शोधण्यात घालवले होते पण त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता. त्याला त्याच्या वडिलांचा खूप अभिमान वाटायचा. त्यांच्यासारखाच त्याला कर्तबगार, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बनायचं होतं. पण ते असे अचानक नाहीसे झाल्यामुळे आणि त्यांच्यावर असलेल्या त्या आरोपामुळे त्याच्या आईने म्हणजेच सुमनने त्याला शपथ घातली होती की काहीही झालं तरी तू पोलीस बनणार नाहीस म्हणून. झाला एवढा मनस्ताप पुरे आहे असं ती नेहमी म्हणायची आणि प्रतापरावांच्या आठवणीने टिपं गाळत बसायची. समर्थ त्यावेळी जाणत्या वयाचा असल्यामुळे त्याला सर्व कळायचं आणि म्हणूनच त्याने ठरवलं होतं की तो त्याच्या वडिलांना शोधून काढणार आणि त्यांच्यावरचा खोटा आरोपसुद्धा मिटवणार. समर्थ आता एक कड्या जुळवायचा प्रयत्न करत होता. त्यातून तो एका निष्कर्षाला पोहोचला की यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे मंदिर विनाकारण बदनाम होत आहे आणि हा काही दैवी प्रकोप नसून मुद्दाम तयार केलं गेलेलं आहे की ज्यामुळे लोकांच्या मनात भीती बसेल आणि ते मंदिरापासून 4 हात दूर राहतील. समर्थने पक्का निर्धार केला की यावेळी काहीही झालं तरी मंदिराचं रहस्य शोधून काढायचं आणि मंदिराला गतवैभव प्राप्त करून द्यायचं. त्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण यामागे जो कोणी आहे त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणून ठेवील असा त्याने प्राण केला. बघता बघता ही गोष्ट गावभर पसरली. काहींनी त्याच्या धाडसावर नाकं मुरडली तर काहींनी त्याच्या हिमतीला दाद दिली.
एवढ्या वर्षात आम्ही जीवाचं रान केलं पण काहीच हाती लागलं नाही आणि काल परवा आलेलं हे पोरगं रहस्य खोलणार म्हणे. गावचा पाटील पारावर बसून लोकांना सांगत होता. पण समर्थचे काका, मंदिराची पुजारी बाबा जे नवीन आले होते, कारण आधीचे पुजारी बाबा मंदिरातून अचानकपणे गायब झाले होते, आणि गावचा सरपंच हे जाणकार लोक मात्र समर्थला पाठिंबा देत होते. वेळोवेळी योग्य ती माहिती पुरवत होते. समर्थला एक जाणवलं की हे काम तो एकटा करू शकत नव्हता. म्हणून त्याने गावातील त्याच्याच वयाचे मित्र विश्वासात घ्यायला सुरुवात केली. त्यात त्याची बालपणाची मैत्रीण कल्पना देखील होती. कल्पना सरपंचाचीच मुलगी होती, त्यामुळे गावात तिचं थोडं वजन होतंच. ती समर्थवर खूप मारायची, पण समर्थ फक्त तिला आपली चांगली मैत्रीण मानायचा. तिच्याशी तो खूप फ्री वागायचा, त्यामुळे तिने असं गृहीत धरलं होतं की समर्थसुद्धा तिच्यावर प्रेम करतो म्हणून. तिची समर्थसोबत असलेली जवळीक गावातल्या काही टाळक्यांना काही रुचली नव्हती. त्यामुळे त्यांनी सरपंचाची कान भरायचा प्रयत्न केला, पण सरपंचांनी त्याला फाट्यावर मारलं. त्यांना या दोघांच्या निखळ मैत्रीवर पूर्ण भरवसा होता. तर समर्थने कल्पना, सरपंच, पुजारी बाबा आणि आणखीन 2-4 जण जमा करून एक टीम बनवली आणि ते त्यांचे गुप्त प्लॅन आखू लागले. पण ज्या दिवसापासून समर्थने ती घोषणा केली त्या दिवसापासून त्याला रोज विचित्र अनुभव यायला लागले. रात्री अपरात्री कुणीतरी जोरजोरात दार ठोठावल्याचा आवाज येई, पण दरवाजा उघडल्यानंतर कुणीच दिसत नसे. 2 वेळा रात्री उशिरा घरी परतताना त्याच्यावर हल्ला देखील करण्यात आला. तो सेल्फ डिफेन्स करण्यात ट्रेन असल्यामुळे एका हल्लेखोराचा हात फ्रॅक्चर करतो. हातात येता येता हल्लेखोर पोबारा करण्यात यशस्वी होतात. कधी रात्री बेरात्री त्याच्या फोनवर प्रायव्हेट नंबरवरून फोन यायचा, पण फोनवर मात्र कुणीच बोलत नसे. कधी त्याच्या घराबाहेर असंख्य टोचण्या लावलेली हळद कुंकवामध्ये माखलेली काळी बाहुली सापडत असे, तर कधी टाचण्या टोचलेलं निंबू. एकंदरीत समर्थला त्याच्या ध्येयापासून रोखण्यासाठी विरोधक सर्व प्रकारचे प्रयत्न करत होते. समर्थ त्याच्या टीमला सर्व समजावून सांगत असताना त्याचे काका तिथे येतात. हात गळ्यात बांधून सर्वजण विचारतात, काय झालं? तर ते सांगतात की रात्री गोठ्यात गेलो होतो जनावरांना चारा टाकण्यासाठी. मागून कुणीतरी धक्का दिल्यासारखं वाटलं. तोल जाऊन म्हशीच्या शिंगावर पडलो आणि हात तुटला. डॉक्टरकडे जाऊन प्लास्टर काढून आलो. समर्थ आता टेन्शनमध्ये येतो की ते लोक माझ्यासोबत माझ्या परिवाराला देखील नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझं पूर्णपणे ते खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्याच आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलावं लागतील. दुसऱ्या दिवशी तो ग्रामसभा बोलावतो आणि सर्वांना सांगतो की नक्कीच त्या मंदिरामध्ये असं काही रहस्य आहे, ज्यामुळे मला ते रहस्य सर्वांसमोर आणण्यापासून कोणीतरी सतत अडथळे आणत आहे. हा काही देवाचा कोप नाही आहे. नक्कीच कोणीतरी आपल्यासारखा देवभोळ्या लोकांच्या मनात देवाची भीती घालून त्यांचा कार्यभाग सिद्ध करू बघत आहे. तेवढ्यात तिथे गावचा पाटील लंगडत लंगडत आणि तुटलेला हात गळ्यात घालून येतो. समर्थवर एक तुच्छतेचा कटाक्ष टाकून तो पारावर बसतो. समर्थ त्याच्याकडे बघून विचारात पडतो की तो हल्लेखोर हा गावचा पाटील तर नसावा, कारण सर्वात पहिला विरोध मला पाटलानेच केला होता आणि मी त्या दिवशी त्या हल्लेखोराचा डावाच हात तोडला होता आणि पाटलाचा पण डावाच हात गळ्यात आहे. पाटलावर नक्कीच नजर ठेवावी लागेल. काहीतरी आहे जे पाटील लपवत आहेत सर्वांपासून. सर्वांनी पाटलावर पाळत ठेवायला सुरुवात केली. 1-2 वेळा रात्रीच्या टाईमला पाटील मंदिराकडे हिंडताना पोरांना दिसला. त्यामुळे समर्थचा पाटलावर संशय पक्का होत होता. इकडे वेळ हातातल्या वाळूप्रमाणे निसटत चालला होता. शिवरात्री जवळ येत होती, पण समर्थला हवा तसा पुरावा मिळाला नव्हता. समर्थ नाउमेद होत चालला होता, पण कल्पना त्याला धीर द्यायची. सोबत पुजारी बाबा होतेच. रात्री अपरात्री त्याला घराबाहेर विचित्र आवाज यायचे, जसं काय कोणीतरी त्याला बोलवत आहे. एक रात्री तो असाच त्या आवाजाचा पाठलाग करत करत मंदिराच्या मागे जाऊन पोहोचला. मंदिराच्या मागे मोठं तळं होतं. समर्थ यांत्रिक हालचाली करत तिथपर्यंत आला होता. तो आता तळ्यात जाणार तोच कोणीतरी त्याला जोराने पाठीमागे खेचलं. तो तसा शुद्धीवर आला. त्यालाच कळत नव्हतं की तो इथपर्यंत आला तरी कसा होता ते. समर्थ आता तळ्यात जाणार तोच कोणीतरी त्याला जोराने पाठीमागे खेचलं. त्याने मागे वळून बघितलं तर सरपंच होते ते. तो तसा शुद्धीवर आला.
त्यालाच कळत नव्हतं की तो इथपर्यंत कसा आला ते. पण आता मात्र तो थरथरायला लागला होता. खूप गंभीर वळण या प्रकरणाला लागलं होतं. त्याला जोपर्यंत बारीक बारीक गोष्टींमधून धमक्या मिळत होत्या तोपर्यंत ठीक होतं. पण आता हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतायला लागलं होतं. कुणीतरी त्याला झोपेतच संमोहित करून मारायचा प्लॅन केला होता. पण सरपंच ऐनवेळी तिथे आल्यामुळे त्याचा जीव वाचला होता. समर्थ आता थोडा चिंतातूर वाटत होता. कारण शत्रुपक्ष हुशार देखील होता. त्यामुळे आता त्याला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं लागणार होतं. पण राहून राहून त्याला असं वाटत होतं की कुणीतरी जवळचंच आहे जे आपले सर्व प्लॅन शत्रुपक्षाला कळवत आहे म्हणून. पण सर्वांनीच सभ्यतेचे मुखवटे परिधान केलेले होते. तेच त्याला बाजूला करायचे होते आणि योग्य वेळेची तो वाट बघत होता. त्या रात्रीचा घटनाक्रम तो आठवू लागला. स्वप्नामध्ये त्याला कल्पना मंदिराकडे येण्यास विनवत होती. तो जेव्हा तलावाजवळ पोहोचला तेव्हा त्याला मंदिरामधून कसलेसे आवाज येत होते. पण संमोहनाच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याला ते जाणवले नाही किंवा त्याचं तिकडे लक्ष गेलं नाही. पण सरपंच एवढ्या रात्री तिकडे काय करत होते? एक साधासा प्रश्न त्याच्या डोक्यात तरळून गेला. पण समर्थला आता या बाकी गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नव्हता. प्रकरण हाताबाहेर जात होते आणि त्यामुळेच त्याला आता मित्राची मदत लागणार होती. मल्हार त्याचा मित्र, तसा पेशाने शिक्षक, पण योग, तंत्र, विद्या, गूढ विद्या, स्पिरिच्युअल हीलिंग याकडे विशेष कल आणि आवड. समर्थने मल्हारला फोनवर सर्व माहिती समजावली आणि भेटेल त्या गाडीने शिवापूर गाठण्यास सांगितले. मल्हारने आपल्या योगशक्तीने नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याला धक्काच बसला. कारण समर्थच्या जीवाला धोका होता. रात्र वैऱ्याची होती. ते जे काही होतं ते मल्हारला पूर्ण गोष्ट जाणून घेण्यापासून रोखत होतं. मल्हारसुद्धा इरेला पेटला होता. आपल्या गुरुचं आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करून तो आपल्या सूक्ष्म लहरी त्या मंदिराच्या आत घुसवू पाहत होता. पण तिथे आसपास जे काही पण होतं ते सुद्धा तेवढ्याच कणभर जास्तच ताकदीचं होतं. मल्हार प्रयत्न करत असताना अचानक तो ध्यान करत बसलेल्या रूमचा बल्ब आवाज करत फुटला आणि मल्हारची तंद्री भंग पावली. तो आता मनापासून खूप घाबरला. कारण ते जे काही पण होतं, जर ते इतक्या दूर माझ्या योग साधनेत अडथळा आणू शकतं तर तिथे गेल्यावर काय करेल? पण समर्थसाठी त्याला तिथे जावंच लागणार होतं. मल्हारने लगेच निघण्याची तयारी केली. लागणारे सर्व साहित्य तो सोबत घेत होता आणि त्याने समर्थला फोन करून सांगितले की सर्वांनी सावध राहा. कुणीही मंदिराच्या आसपास एकट्याने जाऊ नका. रात्री घराबाहेर पडू नका. अशा सूचना देऊन त्याने फोन ठेवला. त्याला असं जाणवलं की फोन ठेवल्याबरोबर बागेमधल्या झाडावरचा एक पक्षी कर्कश आवाज करत उडून गेला. उगाच एक चिंतेची लहर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. स्वामी समर्थांना सर्वांचं रक्षण करण्याचं साकड घालून तो घराच्या बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर बाहेरचं वातावरण त्याला थोडं विचित्रच वाटलं. भर उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा, काळे जमून आलेले ढग जणू काही त्याला तिथे जाण्यापासून रोखण्याकरताच अवतरले होते. यावेळी सामना अतिशक्तिशाली विरोधकाबरोबर आहे तर, असं म्हणून तो शिवापुरीच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला खूप अडथळे लागले जे त्याला त्याच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण स्वामींच्या आशीर्वादाने तो सुखरूप शिवापुरीत पोहोचला. त्याच्यासोबत घडलेले सर्व किस्से त्याने समर्थ आणि त्याच्या टीमला सांगितले. पुजारी बाबा आणि सरपंच काही कामानिमित्त शेजारच्या गावात गेले होते. ते दुसऱ्या दिवशीच येणार होते. मल्हारला त्यांनासुद्धा भेटायचं होतं. सर्वांना आश्चर्य वाटलं की मल्हार येणार हे बाहेर कसं माहीत झालं म्हणून. कारण मल्हारबद्दल फक्त समर्थच्या टीमलाच माहीत होतं. पण लगेच कुणीतरी ओरडलं की काल त्याने पाटलाला इकडे रेंगाळताना पाहिलं होतं म्हणून. समर्थला आता खात्री पटत चालली होती की यामागे पाटीलच आहे म्हणून. पण त्याला आता पाटलाला रंगेहात पकडायचं होतं. मल्हारने आजूबाजूला बघितलं तर त्याला झाडावरच तोच कावळ्यासारखा पक्षी बसलेला दिसला जो त्याला त्याच्या बागेत दिसला होता. म्हणजे कुणीतरी या पक्षाला आपल्या पाळतीवर ठेवलं आहे तर. त्याने सर्वांना खुणेनेच त्या पक्षाकडे बघण्याचा इशारा केला आणि सर्वांना सांगितले की तुम्ही हळू आवाजात काहीतरी कुजबूज करा म्हणजे तो पक्षी ते ऐकण्यासाठी आणखी जवळ येईल. मल्हारच्या प्लॅनप्रमाणे सर्वजण हळू आवाजात कुजबूज करू लागले. तसा तो पक्षी कुंपणावर येऊन बसला आणि फसला. लगेच मल्हार मंत्र म्हणून त्याला स्थानबद्ध केलं आणि तो त्याला पकडायला जाणार तोच एक कर्कश आवाज करत त्या पक्षाने पेट घेतला आणि त्यात तो खाक झाला.
झालेल्या प्रकाराने सर्वजण खूप भयभीत झाले. इकडे पौर्णिमा जवळजवळ यायला लागली होती. मल्हारने समर्थला काही योगक्रिया शिकवल्या की ज्यातून तो स्वतःचा जीव वाचवू शकेल. मल्हारला पौर्णिमेच्या आधी सर्व तयारी करून ठेवायची होती, म्हणजे ऐनवेळी कसली धावपळ त्याला नको होती. आणि तसाही पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदरपासूनच त्याची खरी कसोटी सुरू होणार होती. त्याला सद्गुरूंची कृपादृष्टी लाभण्यासाठी 72 तास तलावात एका पायावर उभं राहून खडतर अशी तपस्या करावी लागणार होती. त्यानंतरच त्याला अतर्क्यप्राय शक्त्या भेटणार होत्या, त्याही फक्त याच कामासाठी. इकडे समर्थ देखील त्याच्या टीमला सोबत घेऊन दिवसभर मंदिराच्या आजूबाजूला परिसराची पाहणी केली. जर मंदिरात गेल्यावर काही धोका वाटलाच तर बाहेर कुठून पडता येईल याचेही त्याने अंदाज लावले. बाहेरून मंदिराचे रूप खूपच मोहक दिसत होते, पण आतून ते जेवढे रहस्यमयी झाले होते. मंदिराच्या मागच्या बाजूला समर्थला मातीचा ढिगारा पडलेला दिसला, जसं काय कुणीतरी काहीतरी खोदत आहे आणि त्याची माती अशी बाहेर टाकत आहे. समर्थने सर्वांना मंदिराच्या आत जाण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टीममधले दोघे कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेश करते झाले होते. दैव बलवत्तर म्हणून कल्पनाला ते दोघे तिकडे जाताना दिसले आणि तिने सर्वांना सांगितले. सर्वजण त्यांना पकडायला त्यांच्या मागे गेले, पण अचानक तंद्री तुटल्यामुळे ते दोघे त्या स्थितीमधून बाहेर आले आणि लगेच मंदिरातून त्यांनी काढता पाय घेतला. पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. जणू काही खूप भयंकर काहीतरी त्यांनी पाहिलं होतं. मल्हारमुळेच ते दोघे सुखरूप बाहेर येऊ शकले होते. मल्हारला घरी बसल्या बसल्या धोक्याची जाणीव झाली होती, म्हणून त्याने त्याच्या सामर्थ्याने त्यांचं संमोहन तोडलं आणि होणाऱ्या अनर्थापासून त्यांना वाचवलं. सर्वजण घरी जाऊन पुढचा प्लॅन बनवत होते. पैकी एकाला पाटलावर लक्ष ठेवण्याचं काम दिलं गेलं होतं. बाकी सर्वजण ठरल्याप्रमाणे आपापल्या कामाला लागले. इकडे मंदिरात सुद्धा मोठा कट शिजत होता. या पौर्णिमेला त्याला पृथ्वीवर आणण्याचे त्याच्या भक्तांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. नक्की त्या मंदिराचे काय रहस्य होते आणि काय होते नक्की त्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी भाग 2 लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. भाग पहिला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया याच कथेचा 2रा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.